Subscribe to this channel. चर्नी रोड स्टेशनपासून बाबुलनाथ मंदिर अगदी जवळच आहे. नमस्कार, मी विजय आपणा सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो. आता आपण चाललो आहोत बाबुलनाथ मंदिर. तत्पूर्वी आपण पाहत आहात भारतीय विद्या भवन ची बिल्डिंग. आत्ता आपण पाहत आहात बाबुलनाथ मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिरात जाण्यासाठी या ठिकाणाहून प्रवेश केला जातो. मुंबई महाराष्ट्र येथे स्थित बाबुलनाथ हे शंकर महादेवाचं मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. आपण पाहत आहात बाबुलनाथचं मंदिर. महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक भेट देतात. त्यामुळे महाशिवरात्री भाविकांची अलूट गर्दी येथे पाहायला मिळते. चला तर मग भगवान बाबुलनाथ महादेवांचं दर्शन आणि त्याविषयीच्या रंजक गोष्टी आपण जाणून घेऊया. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराबाबत वास्तविकता असे म्हणतात की एका गुराख्याने आपले गुरु श्री पांडुरंग यांना या मंदिरात असलेलं शिवलिंग दाखवलं होतं. या गुराख्याचं नाव होतं बाबुल. त्यामुळे या मंदिराला नाव श्री बाबुलनाथ असे देण्यात आले. मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर मलबार हिलच्या टेकडीवर बांधलेलं बाबुलनाथ मंदिर आपल्या देशातील प्राचीन मंदिरापैकी एक आहे. मंदिर 70 किलोमीटर लांब मिठी नदीजवळ आहे. श्री बाबुलनाथ महादेव मंदिर दिसायला खूप सुंदर आहे. येथील खांब व भिंतीवर बहुतांश नक्षीकाम केलेले आहे. हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे हे मराठी वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे. या ठिकाणी मंदिरात बसवलेलं शिवलिंग भाबळीच्या झाडाखाली आहे. हे या झाडाच्या सावलीत सापडल्याची आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे. हे मंदिर 1806 मध्ये बांधले गेले आणि 1840 मध्ये भगवान बाबुलनाथांच्या अनेक स्थापित मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आल्या. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत. काळ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या मंदिराची शोभा वाढवतात. त्याचप्रमाणे मंदिरात जाण्यासाठी लिफ्टसुद्धा उपलब्ध आहे. आपण पायऱ्यांनी अथवा लिफ्टने मंदिरात प्रवेश करू शकता. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्याविषयी काही पुस्तकांमध्ये नोंद देखील केली आहे. या ठिकाणी पुजारीसुद्धा या मंदिराविषयीच्या आख्यायिका सांगतात. ती अशी: मलबार टेकडीवर सुमारे 300 वर्षापूर्वी एक मोठं जंगल होतं. टेकडी व टेकडीच्या आजूबाजूची बहुतांश जमीन सोनार पांडुरंग यांच्या मालकीची होती. या श्रीमंत सोनाराकडे अनेक गायी होत्या. करण्यासाठी पांडुरंगानं एक गुराखी ठेवला होता. त्याचं नाव होतं बाबुल. सर्व गायींमध्ये कपिला नावाची गाय सर्वाधिक दूध देत असे. मग एके दिवशी पांडुरंगानं पाहिलं की कपिला काही दिवस दूध देत नाही. त्यानंतर बाबुलला याचं कारण विचारलं गेलं आणि बाबुलनं दिलेले उत्तर ऐकून सोनार आश्चर्यचकित झाले. बाबुलनं सांगितलं की गवत खाल्ल्यानंतर गाय एका विशिष्ट ठिकाणी जाते आणि तिचं दूध तिथंच सोडते. त्यानंतर ती जागा सोनाराने खोदून काढली. त्या उत्खननात एका काळ्या रंगाचं शिवलिंग सापडलं. तेव्हापासून आजपर्यंत बाबुलनाथांची पूजा केली जाते. आणखी एका कथेनुसार हे शिवलिंग एका भाबळीच्या झाडाखाली सावलीत सापडले. तेव्हापासून भाबळीच्या नावावरून याला बाबुलनाथ असे म्हटले जाते. बाबुलनाथाचं मंदिर पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आपलं डोकं टेकून भोलेनाथांचा आशीर्वाद घेत असतात. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.